नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सागर निवासांनी भाजप नेत्यांचे विचारमंथन. अधिकाधिक वेळ मतदारसंघामध्ये द्या. प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा. महायुतीमधल्या नेत्यांविरोधात अपशब्द टाळा. फडणवीसांचा नेत्यांना कानमंत्र. आधीचे पंतप्रधान निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीशही उपस्थित राहायचे. मग गणपती पूजनाला मोदी गेले तर इतका गजब का? फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं. तेव्हाचे न्यायाधीश सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गेले होते. आरतीच्या नावाखाली खासगी भेटीसाठी गेले नव्हते. फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांना बुद्धीचा लकवा मारलाय. भैसटलेल्या माणसांसारखी राऊतांची विधानं. फडणवीसांच्या ट्विटवरील टीकेवरून आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा. मोदी सरन्यायाधीशांच्या भेटीमुळे राजकीय संदेश जाण्याची शक्यता. सुप्रीम कोर्टाचे वकील कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आहेत. सिब्बल यांचं वक्तव्य. सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलावलं असेल तर ती चूकच. घटनेच्या अनेक तत्वांना आता तिलांजली दिली जाते. घटनेमध्ये सगळ्यात गोष्टी लिहिल्या नसतात, मात्र काही प्रथा आणि परंपरा पाळायच्या असतात. कायदेतज्ञ उल्हास बापट यांचं वक्तव्य. फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकानं शपथ घेतली पाहिजे. सर्व धर्म समभाव आपण मानायचा नाही. भाजप आमदार नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान. नितेश राणे मतांची भीक मागून सत्तेवर येणारी औलाद. जातीवादी आमदाराला भाजपने देशातून हद्दपार करावं. ठाकरे गटाचे शरद कोळी यांची नितेश राणेंवर जहरी टीका. नितेश राणेंनी आधी हाजी अराफतला उत्तर द्यावं, मग टिवटिव करावी. हाजी अराफतला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायची हिंमत दाखवा. नितेश राणेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. कुठलाही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी विरोधच करत राहील. कायदेशीर कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही. अजितदादांचा इशारा. नितेश राणेंना हे का बोलावं लागलं याचं उत्तर समाजानं शोधलं पाहिजे. नितेश राणेंच्या वक्तव्याचं आशिष शेलारांकडून अप्रत्यक्षपणे समर्थन. नितेश राणेंचं त्यांच्या घरातील लोक ऐकतात का हे विचारा. बिनडोक्याचे अनेक नेते बाजारामध्ये फिरत आहेत. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांचं उत्तर. मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदादांनी घर फोडलं हे आधी मान्य करावं. शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेशावेळी भाग्यश्री आत्रामांनी अजित पवारांना सुनावलं. धर्माराव बाबा शेर तर मी शेरनी. कार्यकर्त्यांना कुणी हात लावाल तर हात कापून टाकेल. भाग्यश्री आत्रामांचा अप्रत्यक्षपणे वडिलांनाच इशारा. नव्या पिढीमध्ये स्फूर्ती असते, पण बोलताना मर्यादा पाळाव्यात. मी माझ्या मुलीला शिकवू शकलो नाही. स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधलेत. लेकीच्या पवार गटामधल्या पक्षप्रवेशावर धर्माराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. भाग्यश्री आत्रामांना नदीमध्ये फेकायचं, मग दादांना कुठे फेकायचं तेही सांगा. शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचा अजित पवार गटाला सवाल. धर्माराव आत्राम यांनी केलेल्या वक्तव्यावरून शेख यांचा सवाल. शिंदे गटाच्या यामिनी जाधवांकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम. मुंबईमधल्या भायखळ्यामध्ये यामिनी जाधवांकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम. शिंदे गटाच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजपचाच आक्षेप. बुरखा वाटपावर भाजप सहमत नसल्याचं आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. लोकांच्या भावना जिंकणं महत्वाचं. लोकसभेमध्ये हारण्याचं दुःख नाही. बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाबाबत शिंदे गटाच्या यामिनी जाधवांची प्रतिक्रिया. हिरव्या मतांचा विचार करणार नाही म्हणणारे बुरखा वाटप करताय. सुषमा अंधारेंची टीका. तर लोकसभेला 46,000चा फटका बसल्यावर फक्त मुस्लिम मतांवर डोळा ठेवून हे सुचतंय. किशोरी पेडणेकर यांची यामिनी जाधव यांच्यावर टीका. अल्पसंख्याकांना मदत करणं म्हणजे लाचारी नाही. यामिनी जाधवांच्या बुरखा वाटपावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. राहुल गांधींविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन. काँग्रेस हटाव आरक्षण बचावचा नारा देत भाजपकडून आंदोलनाची हाक. आरक्षण विरोधी विधान केल्यानं भाजप राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक. चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यामध्ये तर आशिष शेलार पंकजाताई मुंबईमध्ये आंदोलन करणार. भाजप राहुल गांधींच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्यानं काँग्रेसही समर्थनार्थ आंदोलन करणार. राहुल गांधींना धमकी देणाऱ्या तरविंदर सिंह मारवा विरोधातही आंदोलन करून काँग्रेस भाजपला प्रत्युत्तर देणार. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर. सुनावणीची तात्पुरती तारीख 15 ऑक्टोबरला लिस्टेड. अजित पवार गटाच्या आमदार अपात्रतेसाठी जयंत पाटलांची याचिका. आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाला निकालाची अपेक्षा. सुनावणीसाठी एखादी विशिष्ट तारीख देण्याची ठाकरे गट सरन्यायाधीशांकडे आज मागणी करणार. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर. 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये 21 ऑक्टोबरला होणार. भाजपचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल आज काँग्रेसमध्ये घरवापसी करणार. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या जामीन अर्जावर आज निर्णय. सर्वोच्च न्यायालय केजरीवालांकडून अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मागणारी अशा 2 स्वतंत्र याचिका दाखल. देशाचे विरोधी पक्षनेते अशी विधानं करत असतील तर ते कितपत योग्य आहे? राहुल गांधींच्या विधानावरून अजित पवारांचा सवाल. राहुल गांधींच्या आरक्षणावरील विधानावर टीका. जागा आटपामध्ये खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा दिलीप मोहिते पाटलांना आमदार करा.
खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांचं आळंदीकरांना आश्वासन. अजितदादांच्या मेळाव्याच्या बॅनरवर पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. पुण्याच्या खेड विधानसभा मतदारसंघामध्ये दादांचा शेतकरी मेळावा. पक्षाचा नाही तर सार्वजनिक कार्यक्रम होता, त्यामुळे लोकप्रतिनिधींची नावं टाकणारच. बॅनरवरच्या कोल्हेंच्या फोटोबाबत अजितदादांचं स्पष्टीकरण. आढळराव पाटलांची पुन्हा एकदा अजितदादांच्या मेळाव्याकडे पाठ. आढळराव मुख्यमंत्री शिंदेंच्या शिरूर दौऱ्याच्या वेळेला मात्र उपस्थित होते. अजित पवारांचे समर्थक अनिल बाबा राक्षे नाराज असल्याची माहिती. खेडमधल्या अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये अनिल बाबा राक्षे अनुपस्थित. अनिल बाबा राक्षे खेड आळंदी विधानसभेसाठी इच्छुक. अजित पवार गटाच्या विदर्भातील नाराज जिल्हाध्यक्षांना गणेशोत्सवानंतर मुंबईमध्ये बोलावलं. पक्षाचे मंत्री जिल्हाप्रमुखांची कामं करत नाहीत, तसंच सरकारी समित्यांमध्ये स्थान देत नसल्याचा आरोप विदर्भातील जिल्हाप्रमुखांनी केला होता. खासदार सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून भोरमधील ठाकरे गट नाराज. 9 सप्टेंबरला भोरमध्ये आमचे ठरलंय, एकच वादा संग्रामदादा, असं सुप्रिया सुळेंनी केलं होतं वक्तव्य. भास्करराव खदगावकर काँग्रेसमध्ये जाण्यावर शिक्कामोर्तब. 3 वेळा भाजपा आश्वासन देऊनही उमेदवारी दिली नाही. कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीमध्ये भास्कर खदगावकरांनी व्यक्त केली नाराजी. 3 वेळा संधी नाकारून भाजपाने माझ्यावर अन्याय केला. लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर विधान परिषदेवर घेण्याचा भाजपने शब्द दिला होता. मिनल खदगावकर यांची टीका. पार्थ पवारांनी बारामतीमध्ये दर्ग्यावर चादर चढवली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार ऍक्शन मोडवर. बारामती शहरामधील कार्यकर्त्यांच्या पार्थ पवारांकडून भेटीगाठी. लोकसभेमध्ये आमदार बाबासाहेब पाटलांची आम्हाला कळत नकळत मदत झाली. काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांचं विधान. बाबासाहेब पाटील अजित पवार गटाचे आमदार. सोलापूरमधल्या दक्षिण सोलापूर विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा. राऊतांनी अमर पाटलांचं नाव घेतल्यावर दिले उमेदवारीचे संकेत. सोलापूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे गटाकडून दावा. मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांपैकी 5 जागांवर मवियातून कोणाचाही दावा नाही. मलबार हिल, वेलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंडची जागा कोणालाही नकोशी. 5ही जागांवर भाजपचे आमदार. मुंबईतील 7 जागांसाठी मवियामध्ये शरद पवार गट आग्रही, तर मुंबईतील 20 जागांवर ठाकरे आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम. मवियामध्ये 125 जागांवर कुठलीही अडचण नाही. 125 जागांवर मवियामध्ये एकमत. उर्वरित जागा वाटपावर गणपतीनंतर चर्चा होणार. विजय वडेट्टीवारांची माहिती. मविया विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार. 125 जागांवर सहमती. उर्वरित जागांवर चर्चा सुरू. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचा दावा. रवी राणांच्या उमेदवारीचा निर्णय महायुती ठरवेल. एका पदावर एकच जण लढू शकतो. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर काही जण नाराज होणार. रवी राणांच्या उमेदवारीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मवियासोबत जाण्यासाठी बैठक झाली होती. मवियाकडून चांगला रिस्पॉन्स आला होता. इम्तियाज जलील यांचा दावा. जलील यांचा ठाकरे गटाशी संबंध नाही. अंबादास दानवेंचं वक्तव्य. तर ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली तर दानवेंना ऐकावं लागेल. दानवेंना उद्देशून जलील यांचं सूचक विधान. केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये येणार. पथकामध्ये 10 ते 12 जणांचा समावेश असणार. विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाचं पथक राज्यामधील स्थितीचा आढावा घेणार. रोहिणी खडसेंच्या ऐवजी दुसरा उमेदवार असल्यास एकनाथ खडसेंचा सत्कार करेल. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सराठीमध्ये जाऊन घेतली भेट. तब्येतीची केली विचारपूस. अजित पवारांच्या समर्थनार्थ दहिसरमध्ये बॅनरबाजी. अब की बार मुख्यमंत्री अजित पवार अशा आशयाचे बॅनर. आक्षेपार्ह बोलत असताना मंचावरील लोकांनी ज्ञानेश महारावांना थांबायला हवं होतं. ज्ञानेश महारावांनी केलेल्या विधानानंतर अजित पवारांची टीका. तर ज्ञानेश महारावांनी हिंदू देवतांबद्दल वापरले होते अपशब्द. मालवणमध्ये शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर. मंत्री दीपक केसरकरांची माध्यमांना माहिती. देशातील सर्वोत्कृष्ट मूर्तिकारांकडून शिवरायांची मूर्ती बनवणार. केसरकरांचं विधान. लालबागच्या भारतमाता जंक्शनजवळ खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये राडा. रात्री 10ची वेळ असताना 9:15 वाजताच डीजे चालकाला डीजे बंद करण्याची सूचना. नागरिक आणि पोलिसांमध्ये वाद. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं माथाडी नेते नरेंद्र पाटलांच्या बाप्पाचं दर्शन. नरेंद्र पाटलांच्या ठाण्यामधल्या निवासस्थानी बाप्पा विराजमान. अटल सेतू मार्गावरून एनएमएमटीची धाव. आता अटल सेतूवरून गाठता येणार मंत्रालय. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाचा उपक्रम. पश्चिम रेल्वे गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री 8 जादा लोकल फेऱ्या चालवणार. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय. गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी 14 अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार. खेड सीएसएमटी आणि खेड पनवेल दरम्यान रेल्वे चालणार. अनेक महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेमधील कर्मचारी आणि कामगारांना विलंबानं वेतन. अनेक कर्मचाऱ्यांचे बँक हप्ते थकले. वेळेवर पगार देण्याच्या मागणीसाठी आदित्य ठाकरेंचे आयुक्त भूषण गगराणींना पत्र. एसटी महामंडळ 9 वर्षानंतर नफ्यामध्ये. ऑगस्ट महिन्यामध्ये एसटीला 16,86,61,00,000 रुपयांचा नफा. एसटीला चांगले दिवस. 31 पैकी 20 विभागांना नफा.
मायक्रोसॉफ्ट इंडियानं हिंजवडीमध्ये 16.4 एकर जमीन खरेदी केली. इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत 520 कोटींचा व्यवहार. रोजगार निर्मितीला चालना मिळणार. केंद्र सरकारच्या मिशन मौसम प्रकल्पामुळे हवामान अंदाज अधिक अचूक सांगता येणार. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रामचंद्रन यांची माहिती. पुण्यामध्ये अनंत चतुर्दशीला पावसाची विश्रांती. 16 सप्टेंबरपासून विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होणार. कोकणामधील रत्नागिरी, रायगड जिल्हा, सातारासह मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट. आयटी कंपनीमध्ये दहशतवादी शिरल्याची खोटी माहिती देणाऱ्या तरुणावर गुन्हा. पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देण्यात आली होती. येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यामधल्या बाणेरमधील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा मार्ग मोकळा. प्रकल्प बंद करण्याचा एनजीटीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या कामाला अखेर मंजुरी. डीपीसीकडून 1,256 कोटी रुपयांचा सर्वसाधारण आराखडा मंजूर. आंदेकर खून प्रकरणामध्ये आणखी 2 अटकेत. गुन्हे शाखेकडून अटक. आतापर्यंत 3 अल्पवयीन आरोपींसह 21 जणांना अटक. खोटी साक्ष दिल्याप्रकरणी पूजा खेडकरला नोटीस. खेडकरला 3 आठवड्यांची मुदत. पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरला होणार. एकविरा देवी विकास आराखडा मार्गी. पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून कार्यारंभ आदेश. कार्ला इथल्या एकविरा देवी मंदिर, लेणी जतन आणि संवर्धनासह परिसराचा विकास करण्याला मान्यता. खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये 1,712 क्युसेकनं विसर्ग कायम. धरणांच्या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार. जळगावच्या जामनेर इथे 8वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वडिलांच्या सोबतीनं 5 दिवसामध्ये बनवली इलेक्ट्रिक सायकल. 5 तासांच्या चार्जिंगमध्ये 24 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं 25 किलोमीटरपर्यंत धावते. जळगावमधील सागर पार्क मैदानावर जीएम फाउंडेशनच्या वतीनं जिल्हास्तरीय ढोल ताशा आणि लेझिम स्पर्धेचं आयोजन. जिल्हाभरातील 16 लेझिम आणि 12 ढोल पथकांचा स्पर्धेमध्ये सहभाग. जळगावमधल्या जय गणेश मित्रमंडळानं केळीच्या खोडाच्या पावडरपासून बनवली बाप्पाची मूर्ती. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी केळीच्या खोडाच्या पावडरपासून 100% पर्यावरणपूरक मूर्ती. गोंदिया जिल्ह्यामध्ये आलेल्या पावसामुळे अद्यापही पूर परिस्थिती कायम. शेतकऱ्यांसह मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान.